हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज होता मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. तर मला करायचं होतं उद्यापन आणि दुपारीच मी पाट वगैरे मांडून पूजा वगैरे झालेली होती. पण आज उद्यापनाचा शेवटचा दिवस आहे म्हणून मी पुरणपोळी करायला घेतली. बऱ्याच दिवसापासून बनवलं नव्हतं म्हणून चला विचार केला आज नैवेद्य पण होईल आणि त्या निमित्ताने मी पुरणपोळी बनवली. तर इकडे पुरण मी शिजवून घेतलेलं होतं. पाणी कमी असल्यामुळे पुरण ऑलरेडी खूप कोरडं होतं. मला जास्त काही मेहनत करावी लागली नाही. मी डायरेक्टली मिक्सरच्या भांड्यात घेतलं आणि वाटून घेतलं. त्याच्यानंतर मी इकडे आमटी आणि खीरही बनवून घेतलेली होती. त्याच्यानंतर मी इकडे 5 सुवासिनींना उद्यापनासाठी बोलवलं होतं. तर त्यांचा मी पुस्तक फळं देऊन त्यांची ओटी भरून घेतली. इकडे उद्यापनात पुस्तकं देत नाही, म्हणतात की सगळ्या बाया पुस्तकं एकमेकांना देतात तर खूप पुस्तकं जमा होतात आणि काही वेळेस त्या पुस्तकांचा कुठेतरी अनादर होत असतो. पण माझं असं होतं की मी 5 महिलांना बोलवते तर मग तेवढ्यांना तरी पुस्तक देऊन उद्यापन करून घेते. तर मी पुस्तकच दिलं. पण बघूया पुढच्या वर्षी मी पण काहीतरी बदल करेन. आणि असं असतं की साडी नेसली पाहिजे उद्यापनाच्या दिवशी किंवा पोथी पाठ वाचायला. तर मी दुपारी साडी नेसली होती. पण नंतर मला खूप कामं होती, खूप आवरायची होती. तर मला वाटलं की मी साडी चेंज केल्यानंतर पटापट ही आवरू शकते म्हणून मी ती चेंज केली आणि संध्याकाळी स्वयंपाकाचं सगळं होतं म्हणून मी शॉर्टली फक्त ड्रेस वेअर करून घेतले. इकडं पुरणपोळी बनवायला घेतली तर एक ट्रिक आहे. आपण जे पोळपाट असतं ना, माझं स्टीलचं पोळपाट आहे. तर पोळपाटला खाली कणिक ही चिपकत असते कारण ती खूप मऊ आणि ओली पातळ कणिक असते. तर तुम्ही ना त्याला कापड बांधा. बघा तुमच्याकडे जो कापड असेल ना, कॉटनचा असलं तर बेस्ट आहे. माझ्याकडे कॉटनचा नव्हता तर मी हा कापड बांधला आहे. तर पुरणपोळी खाली चिपकत नाही, खूप छान येते. कितीही कशीही लाटा ती तुटत नाही. माझ्या मुलाला तरी पुरणपोळी खूप आवडते आणि म्हणूनच मी बऱ्याचदा बनवत असते आणि मला पुरणपोळी चांगली जमते, करायला चांगली परफेक्ट येत असते म्हणून मी स्वतःहून कोणालाही बनवून खाऊ घालते. आता तुम्हीच बघून सांगा की मला खरोखर पुरणपोळी जमते की नाही आणि मला ही गोष्ट कमेंटमध्ये नक्की कळवा. सर्व स्वयंपाक झाल्यानंतर मी देवांना नैवेद्यही दिला. पूर्ण महिन्याभरात माझ्याकडनं जी सेवा घडली ती तुमच्या चरणी रुजू व्हावी. काही चुका घडल्या असतील तर माफी करावी. एवढं बोलून मी देवीचा आशीर्वाद घेतला. सोबतच आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.